नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेजारी, अलिबाग. CET सेलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. डेट 17/5/2025 म्हणजे 17 मे 2025. कोर्स नेम आहे MST CET PCB ग्रुप. कशाविषयी आहे? सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस ऑब्जेक्शन रेझिंग शेड्यूल MST CET 2025 PCB ग्रुप ओनली. पुन्हा बघा, नोटिफिकेशन कसलं आहे? सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस ऑर ऑब्जेक्शन रेझिंग शेड्यूल. कोणासाठी? MST CET 2025, फक्त PCB ग्रुपसाठी, PCB ग्रुप ओनली. हे आता आपण डिटेलमध्ये बघूया. काय दिलेलं आहे? MST CET 2025 PCB ग्रुप ओनली. पुढे काय दिलं आहे? शेड्यूल फॉर डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर, candidate response, correct answer key and submission of candidate grievances or objection regarding the questions. काय दिलं आहे? डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर म्हणजे क्वेश्चन पेपर डिस्प्ले करणार आहेत. कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे आपली उत्तरपत्रिकासुद्धा डिस्प्लेस होणार आहे. अँड करेक्ट आन्सर की म्हणजे आन्सर की पण मिळणार आहे. म्हणजे PCB ग्रुपसाठी जो क्वेश्चन पेपर आहे तो डिस्प्ले करतील. कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे कॅन्डिडेटने लिहिलेले उत्तरपत्रिका डिस्प्लेस करतील. अँड करेक्ट आन्सर की डिस्प्लेस करतील. हे केल्यानंतर सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ऑब्जेक्शन रिगार्डिंग द क्वेश्चन. एखाद्या क्वेश्चनविषयी जर एखाद्या कॅन्डिडेटला डाऊट असेल किंवा ऑब्जेक्शन असेल तर तोही ऑब्जेक्शन नोंदवता येईल. आणि त्यासाठी टाईम पिरियड दिलेला आहे 19/5/2025 टू 21/5/2025. याचा अर्थ 19 मे, 20 मे आणि 21 मे या कालावधीत या सगळ्या गोष्टी होणार आहेत. बघा, क्लिअर दिलेलं आहे. इफ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन अगेन्स्ट एनी क्वेश्चन इन क्वेश्चन पेपर फॉर द अबव मेन्शन एक्झामिनेशन, द सेम शॅल बी सबमिटेड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन ओनली ॲज पर द अबव शेड्यूल. म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटला जर एखादा डाऊट असेल किंवा ऑब्जेक्शन असेल की माझं उत्तर बरोबर असताना माझं उत्तर चुकीचं दिलेलं असेल, असा जर डाऊट असेल किंवा त्याला ऑब्जेक्शन असेल तर त्याला त्याचं ऑब्जेक्शन नोंदवता येईल. ते ऑब्जेक्शन कुठे सबमिट करता येईल? तर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये ओनली. आणि प्रत्येक प्रश्नासाठी, प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी फी आहे 1000 रुपये. दिलं आहे बघा. कॅन्डिडेट विल हॅव टू पे 1000 रुपीज पर क्वेश्चन ऑर पर ऑब्जेक्शन. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी फी दिलेली आहे 1000 रुपये आणि ती नॉन रिफंडेबल आहे, ती पुन्हा मिळणार नाही. आणि हे सगळं सबमिट कुठे करायचं आहे? तर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये करायचं आहे. पुढे दिलं आहे ग्रीव्हन्सेस ऑर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग फॅसिलिटीज अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन अंडर द टायटल ऑफ ऑब्जेक्शन ट्रॅकिंग. म्हणजे हे सगळं कॅन्डिडेट लॉग इनमध्ये करता येईल आणि टायटल दिलेलं आहे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग. म्हणजे PCB ग्रुपसाठी क्वेश्चन पेपर, कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे कॅन्डिडेटची उत्तरपत्रिका आणि करेक्ट आन्सर शीट हे सगळं 19, 20, 21 मेमध्ये येणार आहे. आणि जर एखाद्या कॅन्डिडेटला जर एखाद्या प्रश्नाविषयी डाऊट असेल तर तो त्याचा डाऊट सबमिट करू शकतो. तो त्याचं ऑब्जेक्शन लॉग इनमध्ये तो करणारा सबमिट करू शकतो. पर ऑब्जेक्शनसाठी 1000 रुपये फी आहे, ते नॉन रिफंडेबल आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्या 19 मे, 20 मे आणि 21 मे या कालावधीत करायच्या आहेत. आपण इथं थांबूया. मला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.